प्रवास कितीही छान असला तरीही मला सगळ्यात जास्त उणीव भासते ती म्हणजे घरच्या जेवणाची, घरचं पाणी आणि दिवसभर फिरून थकल्यावर घरातली ती शांत निवांत झोप. सगळ्यांना चहाची तलब लागली होती म्हणून आम्ही ते चहा पिण्यासाठी थांबलो. पण त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला काहीतरी गरमागरम नाश्ता बनवून देणार का? तर ते बोलले पोहे. इतके छान टेस्टी असे पोहे बनवले होते आणि जेवढा वेळ आपल्याला 4 माणसांचे पोहे बनवण्यासाठी लागतो ना, त्या वेळेमध्येच त्यांनी आम्हाला 25-26 प्लेट पोहे बनवून दिले होते. इतके टेस्टी होते की काय सांगू. त्यानंतर आम्ही आलो होतो तुळजापूरला. भयंकर भयंकर गर्दी होती, बापरे. मुख दर्शनासाठी आम्ही 1 तास लाईनीमध्ये होतो आणि जर तुम्हाला डायरेक्ट दर्शन घ्यायचं असेल तर 4-5 तास लाईनीमध्ये थांबावं लागलं. पण दर्शन मात्र इतकं छान झालं, वाटलंच नाही की मुख दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही आलो होतो पंढरपूरला. खूपच उशीर झाला होता त्यामुळे इथे सगळं काही बंद झालं होतं. त्यामुळे आम्ही बाहेरूनच विठू माऊलीचं दर्शन घेतलं, एक प्रदक्षिणा मारली आणि विठू माऊलीचे हे मंदिर खूपच मोठं आहे. मी पहिल्यांदाच बघितलं पण मध्ये काही दर्शन झालं नाही. रविवारी सकाळी आम्ही जेजुरीमध्ये होतो. कराबाई नदीच्या इथे हातपाय धुतले, त्यानंतर अशी छोटीशी पूजा करून घेतली. त्यानंतर गडावर आलो. गडावर सुद्धा छान असा अभिषेक पूजा झाली. रविवार आणि ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे इथे भयंकर गर्दी होती. मध्ये काही दर्शन झालंच नाही, शेवटी नशिबातही असतं. त्यानंतर आम्ही लंगर तोडून घेतला. देवदर्शन झालं की आपल्या घरी यायचं असतं. घरी आलो. चलो बाय बाय.